नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। काराव ग्रामपंचायतीत दिव्यांगांच्या निधीमध्ये अपहार, मंगेश म्हात्रे यांची माहिती। पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव येथे 2018 ते 2022-23 या दरम्यान दिव्यांग यांच्या निधीसह 14 वित्त आयोग तसेच स्मशानभूमी यामध्ये आर्थिक अपहार झाल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी अशी मागणी दिव्यांग लाभार्थी मंगेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। तालुक्याच्या ग्रुप ग्रामपंचायत काराव येथील रहिवासी असणारे दिव्यांग लाभार्थी मंगेश काशीनाथ म्हात्रे यांनी मिळवलेल्या माहितीच्या अधिकाराखाली ग्रुप ग्रामपंचायत काराव येथील तत्कालीन सरपंच अर्पणा कोठेकर व तत्कालीन ग्रामसेवक संजय जाधव यांनी ग्रामपंचायतीच्या 2018 ते 2022-23 या दरम्यान दिव्यांग लाभार्थींना देण्यात येणाऱ्या निधींमध्ये घेतलेल्या डिनर सेट वस्तूच्या किमतीत जास्तीच्या किमतीचे स्टिकर लावून लाखो रुपयांचा अपहार केला आहे। तसेच 14 वित्त आयोगाच्या कामांमध्ये सुद्धा हा फार मोठा अपहार करून न झालेल्या कामांची बिले काढली आहेत। यासह ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या स्मशानभूमीच्या जागेत सुद्धा अपहार केला असल्याने सदर ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच अर्पणा कोठेकर व तत्कालीन ग्रामसेवक संजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबतची लेखी तक्रार मुख्यमंत्री, प्रधान सचिव, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, पेण पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे। या दरम्यान पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी विक्रांती तांडेल या 1 महिन्यापूर्वी ग्रामपंचायतमध्ये येऊन तपासणी करून याबाबतचा जबाब पाठवण्याचे सांगितले आहे। मात्र सदर प्रकरणात विलंब होत असल्याने येत्या 10-15 दिवसात याबाबतचा योग्य तो न्याय आपणास मिळाला नाही तर आपण उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे मंगेश म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने काराव ग्रामपंचायतीमध्ये तपासणी केली असता वरिष्ठांना अहवाल पाठवण्यासाठी संबंधित तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांना जबाब द्या म्हणून सांगितले आहे। मात्र 1 महिना होत गेला आहे तरीही आत्ताच्या असणाऱ्या ग्रामसेविका यांनी कोणतेही जबाब अथवा पेपर पाठवले नाही, त्यामुळे वरिष्ठांना अहवाल पाठवता येत नाही। विक्रांती तांडेल, विस्तार अधिकारी, पेण पंचायत समिती। तक्रारदार मंगेश म्हात्रे यांनी आमच्यावर केलेल्या कोणत्याही आरोपांमध्ये तथ्यता नाही। आम्ही जी काही कामे केली आहेत किंवा दिव्यांगांना ज्या वस्तूरूपी वाटप केले आहे ते ग्रामपंचायतीच्या कायद्याच्या चौकटीत राहूनच केले आहे। जर काही चुकीचे केले असले तर त्यांनी ते सिद्ध करावे व प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हवी असेल ती चौकशी होईल। पण हे मात्र नक्की की आम्ही कोणत्याही प्रकारचा अपहार केलेला नसल्याचे सरपंच यांचे पती तुलसीदास कोठेकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटीलसह तृप्ती भोईर, पेण। मी मंगेश काशीनाथ म्हात्रे, रहिवासी ग्रुप ग्रामपंचायत काराव। मी आज तुम्हा पत्रकारांना इथे बोलवण्याचं कारण 2018 ते 2022 या कालावधीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत कारावचे तत्कालीन सरपंच तसेच ग्रामसेवक या लोकांनी 3 विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार केला आहे। एक, स्मशानभूमी, कारावच्या साठी लागणारी जी काही स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार। दुसरं प्रकरण, दिव्यांगांच्या खरेदी संदर्भात त्यांनी लाखोने अपहार केला आहे। त्यानंतर 14 वित्त आयोगातील कामांमध्ये कामं न होता बिले काढली गेली आहे। अशा पद्धतीचं ह्या अपहाराचं स्वरूप आहे। त्या अपहाराच्या स्वरूपाबद्दल मी आजपर्यंत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, आयुक्त, BDO, कलेक्टर या सर्वांना या सर्व प्रकरणाची माहिती लिखित अर्जाद्वारे दिलेली आहे। आणि त्याच अनुषंगाने 12 नोव्हेंबर 2024ला ग्रामविस्तार अधिकारी विक्रांती तांडेल मॅडम यांनी ग्रामपंचायतीचे दप्तर तपासण्यासाठी चौकशी लावली होती। त्या चौकशीच्या वेळेस त्यांनी मला तसेच मागील सरपंच अर्पणा तुलसीदास कोठेकर यांना प्राचारण केलं होतं, पण त्यांच्या जागेवर त्यांचे पती तुलसीदास कोठेकर येथे उपस्थित